नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवरे हद्दीत असलेल्या रोथे एरडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाचा एक अत्यंत धक्कादायक चेहरा समोर आला आहे. अनेक वर्षांपासून घाम गाळणाऱ्या कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी दिनांक 11 मेला अचानक कामावरून निलंबित केल्याने कंपनीच्या गेटबाहेर मोठा भडका उडाला आहे. C2 संलग्न नाशिक वर्कर्स युनियनची ढाल हाती घेत कंपनी प्रशासनाला उघडे पाडत बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अनेक दिवसांपासून या कंपनीत प्रामाणिकपणे राबणाऱ्या कंत्राटी कामगारांना 11 मे रोजी अचानक कंपनीच्या संबंधितांकडून कामावर येण्यास नकार देण्यात आला. कामावर येऊ नका असा फतवा निघाल्याने कामगारांच्या पायाखालची वाळूच सरकली. या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या कामगारांनी कामगार कायद्यांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी C2 संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे अधिकृत सभासदत्व स्वीकारले. तसेच कोणतीही पर्वा न करता थेट कंपनीच्या प्रवेशद्वारावरच संघटनेच्या बोर्डाचे दणक्यात अनावरण करून नव्या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. या ऐतिहासिक क्षणी C2चे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, सेक्रेटरी संतोष काकडे, संदीप कातोरे, राहुल गायकवाड, अरविंद शहापुरे, पांडुरंग काटकर, गौतम कोंगळे, भाऊसाहेब जाधव, रोहिदास टिळे, गोकुळ गोवर्धने यांच्यासह शेकडो रोथे कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने आणि आक्रमक पवित्र्यात उपस्थित होते. सध्या या कंपनीत आधीपासूनच दुसरी एक कामगार संघटना कार्यरत असून त्यातील कामगार हे कायमस्वरूपी म्हणजे परमनंट आहेत. मात्र कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना सापत्न वागणूक दिली जात आहे. नव्या CI2 संघटनेची स्थापना केल्याने कंपनीकडून याला जाणीवपूर्वक विरोध आणि दडपशाही होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता या संपूर्ण घटनेनंतर काय तोडगा निघेल आणि रोथे एरडे कंपनी प्रशासन माघार घेणार का याकडे संपूर्ण नाशिकच्या औद्योगिक वसाहतीचे आणि कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक. आंदोलनाचं कारण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी काही घटना आहे त्या घटनानुसार प्रत्येक माणसाला कामगाराला युनियन करण्याचा अधिकार आहे. परंतु या रोथे कंपनीमध्ये गेल्या 12 वर्षापासून इथं कामगार काम करतायत आणि या कंपनीचा जो काही नफा असेल, उत्पादन असेल, क्वालिटी असेल, डिसिप्लिन याच्यामध्ये त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी मॅनेजमेंटची चर्चा केलेली आहे की आम्ही कायद्याप्रमाणे आम्हाला 240 दिवस झालेले, तुम्ही आम्हाला परमनंट केलं पाहिजे टप्प्याटप्प्याने अशी मागणी देखील केलेली. परंतु मॅनेजमेंटनी त्यांना डायरेक्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला काही परमनंट करणार नाही, तुम्हाला कामाला राहायचं तर राहा, नाही तर तुम्ही घरी जाऊ शकता असं सांगितल्यानंतर देखील मग कामगारांनी बघितलं तर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर कुठल्या तरी युनियनची गरज आहे आणि त्यांनी CI2 नाशिक वर्कर्स युनियन संघटना आहे तिचं सभासदत्व स्वीकारून इथं संघटना स्थापन केलेली आहे. 19 तारखेला इथं बोर्ड लावत असताना कंपनी मॅनेजमेंटचे जे काही धोरण आहे त्यांनी तर पहिल्यांदा आम्हाला विरोध केला होता, संघटनेचं बोर्ड लावायचं नाही. त्यांना भारतीय कामगार सेना युनियन चालते आणि CI2 युनियन त्यांना चालत नाही. म्हणजे एका कामगाराला वेगळी वागणूक आणि दुसऱ्या कामगाराला वेगळी वागणूक दिली जाते. खरं बघायला गेलं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार समान कामाला समान वेतन असलं पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मात्र इथं परमनंट कामगारांना 60-70 हजार रुपये पगार आहे आणि हे डिप्लोमा डिग्री आलेले इंजिनियर कामगारांना 18,000 रुपये पगार आहे. गेल्या 12 वर्षापासून काम करतायत आणि मला कंपनीने काम करण्यास नाकारलं आहे. आता नेमकी तुमच्या मागण्या काय आहे? आम्ही कंपनीला सांगितलं होतं की आम्हाला ही कंपनीचं कामकाज उत्पादन बंद करायचं नाही, पण तुम्ही कामगारांना टॉर्चर करू नका, युनियनचे राजीनामे मागू नका, युनियनच्या जबरदस्ती सह्या घेऊ नका युनियनच्या राजीनाम्यासाठी आणि कामगारांना दंबाजी करू नका आणि कुणाला काढू नका, आम्ही कंपनी बंद करणार नाही. मात्र त्यांनी 19 तारखेला संघटनेचं बोर्ड स्थापन झालंय, संघटनेचं पत्र ते घेतलंच नाही, परंतु त्यांनी 30 लोकांना काढून टाकलं आणि रात्री बिनाबतचं सगळ्यांना उचकून दिलं. मग त्यामुळे संघटनेने सर्व कामगारांची जनरल बॉडी मिटिंग घेऊन निर्णय घेऊन 21 तारखेपासून बेमुदत स्ट्राईकची नोटीस दिलेली. या 30 कामगारांना त्यांनी कामावर घ्यावा, आम्ही स्ट्राईक विड्रॉ करून आम्ही कामावर जाण्यास तयार आहे. कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते चर्चेने करून सोडवले पाहिजे ही आमची संघटनेची होती आणि त्यांच्याकडे मागणी आहे.